पाण्याचे भांडे काढायचे तसं ना ठेव पाणी थांबा. हा वरतून काढतो मी 2 मिनिटं. काय गुतलंय आजी म्हणतात. काहीच नाही गुतलेलं. मस्त येतोय ते नाही खोलता येत. याच्यात पाणी सोडून बघायचं कमी जास्त येतं का. तिकडची मोठी इकडचं बारीक आहे. त्यातून किती येतं किती नाही बघायचं फक्त पाणी. ते काय साफ होऊन जाईन ते लगेच. ही नळी कापून बसू मग. ही चेंज केली पाहिजे नळी आता. 6-6 महिन्याला नळी बदलेली पाहिजे. तिची वॉरंटी 12 महिने असती पण 8-10 महिन्याला बदलेली पाहिजे. आता हिला झाले ते काढा धुवून आता. आता फवाऱ्याच्या पाण्याने चेक करून राहिलो आपण. दाबा बटन. याचं आहे बरोबर प्रेशर. करा बंद. करा बंद. करा. थोडा वाकडा तिकडा प्रेशर आहे. पाहत आता काय काढी ना काही नाही करीत मी. हे पाहत नाही ते धुवायला देऊन लगेच आजी. हे बघ ना ती घाण आहे ना मग ती सगळी. आता हे आतून निघते आतून आली. आता वर आज याचा गाडी काढी ना काढावं लागेल. मी काढू भांडे तर मग ते. हा बघ ते बटन आहे त्याच्यात नाही. याच्यात पाहिजे सगळे. एवढ्या याच्यात नाही अडकलं पाहिजे सगळं. हे येईन का फालता पण आटे आहेत का पण याला. नाही हे इथं येते पालायला. लीक झालं ना त्याला हे काढ ना का लगेच इकडून निघत आहे असं. काढू का. टेस्टर कुठे. तिथं नाही ते बाकी काही नाही. स्प्रिंग आहे त्याच्यात. काढ. हळू निघली पाहिजे. तुटली काय ती. तुटली वाटतं ती काही. थेट आता आपल्या माळ्यावर आलोय भूमी. भांडे घ्यायला पाण्याची कोंबड्यासाठी. बघा इथे ठेवलेत ते भांडे. जुने टाकले आपले. इधर ओके. पॅक बस बर. क्या रे पाणी. चला मी ठेवतो तिथं बी. आणि बदकाचे पिल्ला आणून कोंडतो आता. चला रे बदकाच्या पिल्ला हो. चला पाणी प्या. 7, 8, 9, 10. हे नवीन निघलेले आहेत आत्ताचे. हे काल निघलेले. दूध केले बापा. बाबांनी दूध टाकले. दूध पिऊ राहिले. शाबास. गेलं त्यात पावायला. आता घेतलं का आज. इकडचं घेतलं आज. ते तिकडचं लय मोठं लय हो. तिकडं ते जायला भीती वाटते तिथं. इकडचं इथं भीती वाटते जायला लय. इथून टाकता नाही. येईन टाकता. इथून येईन का टाकता. तिकडून हा. थोडं करून गेलं टाकून तरी जमल ना. मग काय इतक्या आतले चला देतो टाकून तिकडून आतूनच. ते पिळा बिळा सगळं घ्या आता. लय पाय जातात बाबा आजू कधी. लईच तकलीफ आहे आता आजू कधी. चला रे चला आता. सगळं गडप कर आता. शेळ्या येताना आता तिकडं. अंडे आहेत का निघलेले आज. ही कोंबडी आहे ना भो. ही कोंबडी आहे का उघडी. रोज बसती. हा चल बर तुला मी आता डायरेक्ट अंड्यावर बसवतो. तुला हाऊस आहे ना अंड्यावर बसायची. चल काय रे. चल चल चल.
चल चल कुठं इकडं. चला आता आपण मी चाललोय आपल्या कोंबड्यांना बाजरी आणायला. मी तेच आजीला विचारत होतो, बाजरी आणायची ज्वारी आणायची आजी? ज्वारी नको का? पिल्लाला नाही घ्यायची, बरोबर आहे. भारडा भारडा करायला गिरण बंद पडल्यावर झाली आपली. चला त्याच्यावर नाही जायचं भाऊ. गहू पार कोरड्यासारखे झालेत भाऊ विजू घातल्यावर. आणि बाजरी कशी भाई ही? कशी इधर बरं जशी ही थोडी आहे झाड. सांग भाऊ बघ बरं काय. ओके आता आणली बाजरी. थोडी जाड भेटली यावेळेस जर का. जाड म्हणजे लय मस्त भेटली. आणि आता काही नाही, आता झालं. आता महिनाभरचं काम झालं मस्त पैकी. आजीन मिरच्या वाळू घातल्यात भाऊ. काय कोणत्या जाळी? मोठ्या जाळीला ना जाळी आहे का? कोंबड्या जाळी आहे का? मग लावून टाका, लय भारी होईन. मग तर मोठं होईन. नाही 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 मोठं करायचं, ते छोटं नाही करायचं. डायरेक्ट मोठं काय नाही होत. त्यातच आपण आहे ना मग बल्ब बिल्प सोडू त्यातच. मग त्यातच त्यांना कोंडायचं तिकडच करून टाकू त्यांना डायरेक्ट. हे काय पुढं मार खाऊन आलतो आता परत. हा चालला चक्कर मारून चल खाली. बाबान ते गेलेत आता शावगावला. म्हणलं वावरातून एक चक्कर मारून येतो. वावरात काय होतं हे पाय जातात ना, त्याच्यामुळे चक्करच मारून होत नाही बरं का. म्हणजे जास्त जातच नाही. आपण मोटर चालू करायला जात होतो पण आता ती मोबाईलवरून होते त्याच्यामुळं जात नाही. आता मोटरीचं काय माहित काय आहे. वाफे करायचे मेथी नाही तर कोथिंबीरचे या इथं करून टाकावं असं वाटू राहिलं. चालय वापसा होत आलाय आता इथं. बघ इथं आता मस्त होत आलंय. आता इथं आणतो 2-1 दिवसांनी ट्रॅक्टर आणि करतो वाफे. मका बिका काहीतरी सगळं होऊन जाईन मस्तपैकी. मका तर मका थोडी मका करू आणि थोडी आहे ना मेथी जे करू. कारण की मेथीला आणि कोथिंबीरला आता इतका भयानक भाव आलाय ना. मागच्या रविवारी मी गेलो होतो 50 रुपयाला जुडी होती. आपली मेथी ऊस तर नक्की कमी होणार आहे पण इतका बी कमी नाही व्हायचा. त्याच्यामुळं मग म्हणलं हे बी एवढं बी रान मोकळं पडलंय. इकडं तर गवत आहे बरं का जास्त, इकडं नाही येत. इकडं मका लावून दिलेली परवडन. पण इकडं आहे ना मधला टप्पा, इथं लय मस्त होऊन जाईल. चला रे चला दोघं बी. पेरू बिरू ऐका. मला आहे ना शेंडे खोडल्याची पद्धत लय भारी वाटली रे यावेळेस. चांगला रिझल्ट भेटलाय आपल्याला. बघा याला किती कायऱ्या आहेत. इथे लगेच डोळ्याने दिसतात. पण इकडच्या साईडला आहे ना एवढ्या कायऱ्याच नाही आहे. आणि एकच जाते, एकच कंपनी आहे. पण ते चेंजेस ते शेंडे खोडल्यामुळं आलाय. यावं लागत आहे गाडी चक्कर मारायला. यावं थोडा उद्यापासून. उद्या नाही तर आजपासूनच घ्यायला चालू करावं झालंय आता. चला मस्त पांढरा दिसायला लागला आता. एवढ्याच वावरात लई आहे. एवढ्याच वावरात लई पांढरा पटक. सकाळ सकाळी चक्कर मारावं असं वाटत आहे आता. की असे उन्हाचं नको बरं का. सकाळ सकाळी आहे ना एक 12च्या आत आजी बाबा मी करून घेतो गोळा. ठीक आहे 3-3 लाईन जरी घेतल्या तर लगेच होऊन जाईल ते. 1 तासात 2 तासात. एक मधल्या काही लाईनीत ना लय फुटल्यात भयानक मध्ये. बाबू इथं तर लय भयानक फुटलाय बघा ना. अख्खा मोकळा येतोय हातात. पावसाच्या आत घ्यावा लागन भुवेचं. मस्त फुटलाय. तसं इकडं थोडं इथं जिथं खडक आहे तिथंच पांढरं दिसतंय. चला भाऊ खाली तर नाही आहे बरं का एवढं, पण वरचंच तुकडं लय मस्त भरलंय. चला भाऊ आता केली तयारी. गोणी पण आणली आहे. घेतो काढून जेवढा होईन तेवढं होईन. आता डायरेक्ट तुम्हाला काढल्यावर भेटतो कारण की मध्ये दम नाही खावा लागायचा. ऊन पण आहे. घेतो काढून. एक 3-4 रांगा होत्या ना माझ्यामध्ये, जास्त नाही व्हायच्या. दम पण लागत असतो. नाही रे घे नाही होत. मोकळं जर असलं तर होत्या 4-5 रांगा. बघू पण ते येते ना. चला भाऊ आता एवढा आहे ना गोळा केलाय. घरी जाऊन वाळू घालतो. वाला कापूस आहे. ऊन पण मारण्याचं लागतंय
आता काय असेल ते उद्या व्यस्त बाबा. आजी ते आले का उद्या मग व्यस्त येते. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. वाळू घालावं लागेल त्याला. किती झाला इकडे. वाळू घालतो याला, म्हणजे यातलं पाणी जाईन. वाला आहे थोडा बरं का, बऱ्यापैकी वाला आहे. थोडा नाही, बऱ्यापैकी वाला आहे. चला बाकीचं आता उद्या काढू.